नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सरकार हेडलाईट अँड कार पॉलिश या ठिकाणी. आता माझ्या स्वतःच्या कारची हेडलाईट आहे, ती जरा म्हणजे तिला जे स्क्रॅचेस आहे ते दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. आणि तुम्ही बघू शकता एक छोटा युवक आहे आणि तो स्वतः हे काम करत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हेडलाईट आहे किंवा कार पॉलिशिंग हे सगळं काही कामं केलं जातात. आणि खरं तर मी सहज संभाषण केलं तेव्हा बघितलं तर तो जो युवक आहे फक्त 10वी पास आहे आणि त्या 10वीनंतर त्यांनी ठरवलं आहे की या व्यवसायामध्ये उतरून आपण स्वतःचं काम करायचं. तर आजचे जे युवक आहे ना, आजच्या युवकांना आदर्शवत आहे. दादा, आपलं नाव सांग. नाव अली अर्पित सय्यद. आता हा जो अली अर्पित सय्यद आहे, हा फक्त शिक्षण 10वी पास आहे, पण याचं जे मूळ त्याच्यात दडलेलं आहे ते तुम्हाला सांगतो की त्याला पुढे आहे ना बिझनेसमॅन बनायचं आहे, मोठं बिझनेस. तर मोठं बिझनेसमॅन बनण्यासाठी बऱ्याच मुलांना MBA करायची इच्छा असते, परंतु त्याला तो म्हणतो की नाही, मी व्यवसायात राहूनच हे सगळं शिकणार आहे. म्हणजे विशेष म्हणजे बऱ्याच आता MBA झालेले मुलं आहे, त्यांना नोकरीतून नोकरी पण मिळत नाही बऱ्याच यांना, तर अशी अवस्था आहे. परंतु आज हा स्वतःचा उद्योग, स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे. आज सकाळपासून आम्ही त्याला ऑब्झर्व करत आहे आणि त्या व्यवस्थितपणे ग्राहकांशी तो डीलिंग करत आहे. बरोबर त्यांना किंमती किंवा कामाचं स्वरूप सगळं काही व्यवस्थितरित्या केलं. आत्ताच आमच्या मित्राच्या गाडीची ते हेडलाईट जे आहे दुरुस्तीचं काम केलं आहे. तर तुम्ही बघू शकता, आता ही जी गाडी आहे शँट्रो कार, हिचं एकदम या ज्या हेडलाईट आहे या पूर्णपणे सुस्थितीत नव्हत्या, पाणी पण भरलेलं होतं याच्यामध्ये आणि ते त्यांनी सुंदररित्या काम केलेलं आहे. इकडे ते स्वतः आहेत. तर दादा, काय सांगशील दररोजच्या किती कार येतात साधारणपणे आपल्याकडं? 3-4 कार येतात आणि त्यांचे याच टाईपचे जे काही कार पॉलिशिंग असेल किंवा विविध कामं असेल ते केले जातात, बरोबर ना? मदतीला आपण कोणाला घेता का मदतीला? हां, अजून मोठा भाऊ राहतो. तुम्ही दोघं ते सांभाळताय. म्हणजे हे विशेषत्वाने विचार करा की इतक्या लहान वयामध्ये आज तो बिझनेस सांभाळतो आहे आणि आपल्याला साधारण युवकांना आजच्या बिझनेस करण्यासाठी 25, 27, 28 उलटते तरी त्याच्या डोक्यात येत नाही. मला हेच सांगायचं आहे की सुंदररित्या व्यवसाय करण्यासाठी फक्त जिद्द पाहिजे आणि लाज सोडली पाहिजे. आजच्या दिवशी एवढंच. धन्यवाद.